नमस्कार, मी रेखा. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. पीस रेकी फॅमिलीचे रेकी मास्टर याचे रोज मी व्हिडिओ टाकत आहे. नक्कीच तुम्हाला मी आशा करते की तुम्हाला पीस रेकी फॅमिलीतल्या रेकी मास्टर्सची माहिती व्यवस्थित मिळत असेल. माझ्या सगळ्या फॅमिलीतले पीस रेकी फॅमिलीतले सगळे रेकी मास्टर्स, प्री मास्टर्स, सगळे रेकी साधक हे खूप अगदी छान त्यांना ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. आणि मला असं वाटतं की ज्या रेकी मास्टर्सला याचे आशीर्वाद मिळालेले आहेत, रेकीचं पारंपरिक मास्टरचं चिन्ह ज्यांना मिळाले आहे, त्यांच्याबद्दल मी थोडं शेअरिंग करते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कसे आहेत हे रेकीचे मास्टर. पीस रेकी फॅमिलीतले 17वी रेकी मास्टर मीनल बाम, ठाणे येथे ती राहते आणि तिला दीक्षा देण्याचा योग आला एक साधारण 2 वर्षापूर्वी. तर मीनल बाम मला आठवतंय जेव्हा शिकली त्यावेळेस तिचा मुलगा गांधार बाम हा पण रेकी लेवल 1 माझ्याकडे शिकला. ऑनलाईन मी दोघांनाही रेकी अटेनमेंट्स दिल्या आणि त्यांना त्यावेळेस खूप छान त्याचे व्हायब्रेशन्स आले आणि रेकी शक्तीचे आशीर्वाद त्यांना मिळाले. मीनल बाम ह्या रेकी फॅमिलीत आली. ती रेकी मास्टर सारिका दहीभातेमुळे ती ह्या रेकी फॅमिलीमध्ये आली. तर सारिकामुळे तसे बरेचसे जण रेकी शिकले आणि बऱ्याच जणांना ते रेकीचे ब्लेसिंग्स मिळत आहे. तो सारिका, तुझे खूप खूप आभार. वैश्विक शक्तीचा जसा तुला अनुभव येतोय तसा सगळ्यांना अनुभव येत आहे. मीनलही माझ्या टचमध्ये असते आणि तिलाही अनुभव येत आहेत आणि त्याद्वारेच जवळपास 2 महिन्यापूर्वी तिच्या मुलाने रेकी लेवल 2ची माझ्याकडे दीक्षा घेतली. मीनल बामला मास्टर होऊन पण 2 वर्ष होऊन गेले आणि पण रेकी अट्युनमेंट तिच्या अजून झालेली नाही आहे. मला आठवतंय जेव्हा ती रेकी मास्टर झाली त्यावेळेस तिला खूप छान आतनं वाटायला लागलं. रेकी मास्टर चा जो सिम्बॉल आहे तो छान काम करायला लागला आणि त्याद्वारे मी तिला म्हटलं की तुला आतनं आंतरिक शक्ती तुझी जागी होईल आणि मग तुला अजून काहीतरी छान करावंसं वाटेल. तर त्यावेळेस तिने मला सांगितलं की हो, मला रेकीचे तर क्लास मी आत्ता घेणार नाही, पण मी शेअर मार्केटमध्ये माझा अभ्यास आहे आणि त्या शेअर मार्केटचा अभ्यास मी अजून वाढवला आहे आणि ते मी ऑनलाईन मी त्याचं ट्रेडिंग करत आहे. तर खूप छान वाटलं की ती म्हणे जवळपास बऱ्याच वर्षापासून तिची ती प्रॅक्टिस बंद होती आणि ती प्रॅक्टिस तिने परत सुरू केली. वैश्विक शक्तीचे तिला आशीर्वाद मिळायला लागले. आणि मीनल, आता तू मागच्या महिन्यात मला बोलली होतीस की परत मी रेकी मास्टरचं तुला कोणाला अजून रेकी अटेनमेंट्स द्यायच्या होत्या, त्या पण तुम्हाला म्हटली की मी परत एकदा पूर्ण सगळं रिकॉल करते, ट्रेनिंग परत तुमच्याकडनं व्यवस्थित घेते आणि मी परत क्लासेस सुरू करते. तर मीनल, नक्की तू तुझे क्लासेस परत सुरू कर. तुझ्यामुळे मला आठवत आहे मधुरा लेले, तुझ्या मैत्रिणीची मुलगी, पण ती पण शिकली एक 3 महिन्यापूर्वी. तिला पण रेकीचे आशीर्वाद मिळाले. तर बघ, तुझ्याद्वारे पण हे खूप छान काम होतंय आणि ऑलरेडी ती तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. म्हणजे असे रेकीचे सगळेच मास्टर, मला असं वाटतंय की जेव्हा रेकी मास्टर ते होतात ते खूप उत्साहात रेकी मास्टर होतात आणि त्यावेळेस त्यांना वाटतं की अरे आपण अजून काहीतरी करायला पाहिजे. वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे क्षेत्र असतं त्याच्यामध्ये ते छान मास्टरी आणि त्याच्यात ते छान करायला लागतात. तर रेकी मास्टर तुम्ही होतात तेव्हा नॉट नेसेसरी की तुम्ही अगदी रेकीचे क्लासेसच घेतले पाहिजे, पण तुमचं ज्या काही फील्डमध्ये तुमचं नॉलेज आहे त्या फील्डमधलं नॉलेज तुमचं अजून वाढायला लागतं. त्या शक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात, तुमच्यामध्ये परफेक्शन यायला लागतं. तर असा हा रेकीचा मास्टरचा सिम्बॉल जादू करायला लागतो. फक्त तुम्हाला काय करावं लागतं की त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज ध्यान करावं लागतं, रेकी शक्तीला बोलवावं लागतं. मग रेकीची प्रार्थना म्हणून तुम्हाला रोज चक्रांना रेकी घ्यावी लागते. तर मास्टर्स, तुम्ही नक्की ह्या सिरीजद्वारे मी तुम्हाला तुमचं महत्त्व तुम्हाला सांगतेय की बघा तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात. तुमच्याद्वारे तुम्हाला बरंचसं काम पुढे न्यायचं आहे. वासंती ताईचं स्वप्न आपल्या सगळ्यांना पूर्ण करायचं आहे. तर माझी अगदी कळकळीची विनंती की तुम्हाला जर ह्या शक्तीचे आशीर्वाद जाणवत असतील आणि अजून पुढे जाणवू द्यायचे असतील, कायम स्वरूपात तुम्हाला या शक्तीचे आशीर्वाद पाहिजे असतील, वासंती ताईंचे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असतील, तर नक्की तुम्ही या शक्तीचा ध्यास घ्या. जसे मला ह्या शक्तीचे मला आशीर्वाद मिळत आहे, मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा.
तसं तुम्ही पण नक्की मास्टर्स, तुम्ही तुमची आंतरिक शक्ती अजून जागृत करा. रेकीचे ध्यान तुम्ही जे सुरुवातीला करत होता, जे आत्ता करत नाही आहे, ते रेकीचं ध्यान करायला सुरुवात करा. आणि बघा मग ही वैश्विक शक्ती कशी छान जादू करते. तुमच्या प्रत्येक तुम्हाला दिनचर्यामध्ये तुमच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवायला लागेल. तर मीनल, नक्कीच तुझ्यामुळे बघ, तू बरोबर तुझ्या मुलालाही रेकीची दीक्षा पुढची घ्यायला लावलीस, मैत्रिणीच्या मुलीला पण दीक्षा घ्यायला लावलीस. तर बघ, तुझ्याकडनं अजून भरपूर तुला काम करायचं आहे. तर नक्की मीनल, आपला रेकी मास्टर्सचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आपले टीचिंग सुरू आहे. तर तू नक्की त्या ग्रुपला जॉईन कर. आणि नक्की तुझे, मला दिसतंय की भविष्यात तू छान रेकीचे क्लास अगदी घेत आहेस व्यवस्थित. तर नक्की वासंती ताईंचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत आहे, तुलाही मिळत राहू दे. दत्तगुरु माऊलींची तू पण उपासक आहे, स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुला जाणवत आहेत. नक्की तू परत रेकीची प्रॅक्टिस सुरू कर आणि रेकीचे दीक्षा द्यायला सुरुवात कर. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.